भगवान शिवा माता पार्वतीला म्हणतात. या सालुक्षणाला ही कथा ऐकल्याने कितीही भयंकर गरिबी आणि संकटांचा नाश होतो आणि कितीही मोठी प्रबळ इच्छा पूर्ण होण्याचा अनुभव येतो. आणि जेही कथा दुर्लक्ष करतात ते मरेपर्यंत पस्तावत राहतात. ही कथा शांतपणे श्रवण केल्याने ज्यांनी तुझ्यासोबत वाईट केले, ज्यांनी तुझी लायकी काढून अपमान करून तुला त्रास दिला, त्यांनाही देव चांगलाच धडा शिकवेल, हाच देवाचा तुला शब्द आहे. ही कथा ऐकल्याने कितीही मोठे दोष, रोग, शत्रू, आजार, पनवती, साडेसाती, कर्ज वाऱ्यासारखे पळून जातात आणि वर्षभर घरात सुख समृद्धी नांदते. ज्यांनी आत्तापर्यंत तुझ्या डोळ्यात अश्रू आणले, वारंवार तुला त्रास दिला, तुझ्यासोबत खोटेपणा केला, आता त्यांनाही त्यांच्या कर्माचे फळ मिळणार आहे आणि तुझ्या नशिबाचे फासे भगवंत स्वतः बदलणार आहे. या कथेत इतकी शक्ती आहे की मरेपर्यंत तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर संकट येणार नाही. पण तुम्हाला ही कथा शेवटपर्यंत ऐकल्यानेच या कथेचे खरे फळ मिळेल आणि भगवंताचे संरक्षण कवच तुमच्या भोवती निर्माण होईल. पण भक्तांनो, या कथेत रमून जाण्यापूर्वी परमेश्वरी कृपा प्राप्त करण्यासाठी प्रेमाने आजची चमत्कारी कथा लाईक करून कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने टाईप करा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. राधे राधे. तुमचे हे जप तुमच्यावर मरेपर्यंत संकट येऊ देणार नाही. तसेच आजची ही पवित्र कथा तुम्ही 5 भक्तांना शेअर करा, कारण भक्ती वाटल्याने भगवंत आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला आपण जे मागू ते देतात. चला तर मग या चमत्कारी कथेला सुरुवात करूया. आपल्याला वाटतं की आपल्याला सर्वांचे आशीर्वाद मिळो, जेणेकरून आपले जीवन चांगले जाईल. आपण मंदिरात जातो, मोठ्यांच्या पाया पडतो, गरिबांना मदत करतो. आपण हे सर्व फक्त आशीर्वाद मिळवण्यासाठीच करतो. पण आशीर्वादांपेक्षा एक गोष्ट अधिक शक्तिशाली आहे आणि ती म्हणजे कोणाचा तरी शाप. आपल्याला अनेकदा वाटते की शाप म्हणजे कोणीतरी रागाने ओरडलेले किंवा शिवीगाळ केलेले शब्द. पण नाही, शापाचा खरा अर्थ म्हणजे एखाद्या असह्य व्यक्तीच्या तुटलेल्या हृदयातून बाहेर पडणारी खोल वेदना. ती वेदनादायक रड जी सर्व शक्तिमान देव थेट ऐकतो. आणि काही लोकांच्या शापात एवढी ताकद असते की ते सोन्याच्या राजवाड्याला देखील जाळून टाकू शकतात. आज मी तुम्हाला अशाच अहंकारी जमीनदाराची गोष्ट सांगणार आहे, ज्याला आपल्या संपत्तीचा आणि शौर्याचा अहंकार होता. त्या अहंकारात त्याने एक नाही तर अशा 3 असह्य लोकांचे हृदय दुखावले, ज्यांच्या शापाने त्यांचे संपूर्ण जग उद्ध्वस्त केले. त्या जमीनदाराचे काय झाले? त्या 3 असह्य लोकांच्या उसासाने तो जिवंत असताना त्याच्या सुखी कुटुंबाला नरकाच्या अग्नीत कसे टाकले? चला ही कथा काळजीपूर्वक ऐकूया आणि जाणून घेऊया की जेव्हा देवाचा न्याय होतो तेव्हा तो कोणाच्याही संपत्तीकडे किंवा गरिबीकडे पाहत नाही, तो फक्त अश्रू मोजतो. रतनपूर गाव एक साधे गाव होते, पण त्यावर ठाकूर गजेंद्र सिंग याचे राज्य होते. त्याचे नाव गजेंद्र सिंग होते आणि त्याच्या नावाने संपूर्ण परिसरात दहशत पसरली होती. त्याची हजारो एकर जमीन होती. त्याच्याकडे किल्ल्यासारखा एक मोठा वाडा होता आणि त्या वाड्यात काम करणाऱ्या नोकरांपेक्षा जास्त त्याच्याकडे गुंड होते, जे त्याच्या इशाऱ्यावर कोणाचाही जीव घेण्यास तयार होते. गजेंद्र सिंगला फक्त 2च गोष्टी आवडत होत्या, पहिला पैसा आणि दुसरी ताकद. त्याच्यासाठी माणसे, नातेसंबंध, भावना या सर्वांची काहीच किंमत नव्हती. त्याच्या नजरेत फक्त 2च प्रकारचे लोक होते, एक जे त्याच्या उपयोगी पडू शकत होते आणि दुसरे जे त्याच्या मार्गात यायचे आणि त्याच्या मार्गात येणाऱ्यांना तुडवणे तो आपले कर्तव्य मानत होता. त्याचे हृदय दगडाचे होते. त्याने आयुष्यात कधीही कोणावर दया दाखवली नव्हती. तो गरिबांना किड्यांपेक्षाही जास्त काही मानत नव्हता. जर एखादा गरीब शेतकरी वेळेवर कर्ज फेडू शकत नसे तर तो त्याची जमीन बळकावत असे.
जर एखादा मजूर त्याचा अपमान करत असे तर तो त्याला त्याच्या गुंडांकडून मारहाण करून घेत असे. संपूर्ण गाव त्याला घाबरत असे. ते त्याचा द्वेष करत असत, पण त्याच्यासमोर तोंड उघडण्याची हिंमत कोणातच नव्हती. गजेंद्र सिंगचेही एक पूर्ण कुटुंब होते. त्याला एक पत्नी होती जी रात्रंदिवस त्याच्या सावलीलाही घाबरत असे आणि 7 वर्षाचा मुलगा रमेश होता. रमेश हा गजेंद्र सिंगचा संसार होता. तो त्याचे जीवन होता. त्याला त्याच्या मुलाला जगातील प्रत्येक सुख द्यायचे होते. त्याला त्याच्या मुलाला त्याच्यापेक्षा मोठा आणि शक्तिशाली जमीनदार बनवायचे होते. तो अनेकदा त्याच्या वाड्याच्या गच्चीवर उभा राहून आपल्या मुलाला खांद्यावर घेऊन त्याला त्याच्या विस्तीर्ण जमिनी दाखवत असे आणि म्हणत असे, रमेश बघ, हे सर्व एके दिवशी तुझे होईल. तू या राज्याचा राजा होशील. त्याला त्याच्या राज्याचा आणि वारशाचा खूप अभिमान होता. गजेंद्र सिंगची नजर गावाच्या शेवटी बांधलेल्या एका लहान जुन्या घरावर पडली. ते घर शांती नावाच्या महिलेचे होते. शांती तिच्या नावाप्रमाणेच ती स्वभावाने शांत आणि साधी होती. ती विधवा होती. तिच्या पतीचे निधन होऊन फक्त 1 वर्ष झाले होते. ती निपुत्रिक होती. तिला मुले नव्हती. एका निपुत्रिक विधवेसाठी गावात एकटे राहणे किती कठीण असते हे फक्त तिलाच माहीत होते. तिच्या पतीने तिच्यासाठी फक्त एक छोटे घर आणि त्याच्याशी जोडलेली 2 बिस्वा जमीन सोडली होती. शांतीसाठी ते घर फक्त विटा आणि दगडांचा ढीग नव्हता, ते तिचे जग होते. त्या घराच्या प्रत्येक भिंतीवर तिच्या पतीच्या आठवणी होत्या. अंगणातील तुळशीचे रोप तिच्या पतीने स्वतःच्या हातांनी लावले होते. शांतीने ते स्वतःच्या मुलासारखे सांभाळले. ती एकटी होती, पण तिला त्या घरात कधीही एकटे वाटले नाही. पण तिचे हे छोटेसे जग गजेंद्र सिंगला खटकू लागले. शांतीचे छोटेसे घर आणि जमीन गजेंद्र सिंगच्या प्रचंड जमिनीच्या तुकड्याला लागून होती. गजेंद्रला त्या संपूर्ण जमिनीवर एक मोठी बाग लावायची होती आणि शांतीचे हे छोटेसे घर त्याच्या योजनेच्या मध्यभागी एका दगडासारखे येत होते. त्याने शांतीला तिचे घर आणि जमीन विकण्याचा निरोप पाठवला. त्याने खूप कमी किंमत सांगितली. शांतीने हात सोडून नकार दिला. ती म्हणाली, ठाकूर साहेब, हे माझ्या पतीचे शेवटचे स्मृतिचिन्ह आहे. मी ते विकू शकत नाही. मला माझे उर्वरित आयुष्य इथेच घालवायचे आहे. हे ऐकून गजेंद्र सिंगचा अहंकार जागृत झाला. एक साधी असह्य स्त्री त्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्याची हिंमत कशी करू शकते? त्याने ठरवले की तो ही जमीन मिळवणारच. त्यासाठी त्याला काहीही करावे लागले तरीही. त्याने त्याच्या लेखपालाला बोलावून काही कागद तयार केले. त्यात लिहिले की शांतीच्या पतीने मरण्यापूर्वी आपल्या आजारपणाच्या इलाजासाठी एक मोठी रक्कम कर्ज म्हणून घेतली होती आणि त्या बदल्यात त्याने त्याचे घर आणि जमीन गहाण ठेवली होती. एके दिवशी सकाळी सूर्य नीट उगवलाही नव्हता तेव्हा गजेंद्र सिंग त्याच्या 4 गुंडांसह शांतीच्या घरी पोहोचला. शांती त्यावेळी तिच्या अंगणात असलेल्या तुळशीच्या रोपाला पाणी देत होती. गजेंद्र त्याच्या जड कर्कश आवाजात म्हणाला, शांती, प्रार्थना आणि विधी पुरे झाले. आता माझे पैसे परत करण्याची वेळ आली आहे. शांती घाबरली. ती म्हणाली, पैसे? कसले पैसे ठाकूर साहेब? आम्ही तुमच्याकडून कधीही कर्ज घेतलेले नाही. गजेंद्र सिंग खूप उद्धट हास्याने हसला. त्याने तो बनावट कागद शांतीच्या चेहऱ्यावर फेकला आणि म्हणाला, हे बघ, तुझ्या मृत पतीने मरण्यापूर्वी माझ्याकडून 500 रुपये घेतले होते, तेही कर्जाने, आणि हे घर मला गहाण ठेवले होते. आता माझे पैसे परत कर, नाहीतर हे घर रिकामे कर. 500 रुपये? शांतीने तर एवढे पैसे आयुष्यात पाहिलेलेही नव्हते. तिला समजले की ही गजेंद्र सिंगची चाल आहे. ती त्याच्या पाया पडली आणि रडत म्हणाली, नाही मालक, असा अन्याय करू नका. माझा नवरा खूप स्वाभिमानी माणूस होता. तो कधीही कोणाकडूनही कर्ज घेऊ शकत नाही. हे कागदपत्रे बनावट आहेत. माझ्यावर दया करा मालक. या जगात या घराशिवाय माझे कोणीही नाही. मी कुठे जाऊ? पण अश्रूंचा दगडावर काहीही परिणाम होत नाही. गजेंद्रनं त्यांच्या गुंडांना तिचे सर्व सामान बाहेर फेकून देण्याचा इशारा केला
आजपासून हे घर, ही जमीन आपली आहे. गुंड भुकेल्या लांडग्यासारखे त्या छोट्या घरात घुसले. त्यांनी शांतीची जुनी तुटलेली भांडी, तिच्या काही साड्या, तिच्या पतीचे फोटो सर्व काही बाहेर फेकून देऊ लागले. एका गुंडाने तिच्या अंगणातील तुळशीचे रोपही पायांनी तुडवले. गावातील लोक त्यांच्या घरातून हे दृश्य पाहत होते. सर्वांना शांतीबद्दल कळवळा होता आणि गजेंद्रबद्दल द्वेष होता, पण त्याला थांबवण्याची हिंमत कोणातच नव्हती. ते सर्वजण फक्त असह्य प्रेक्षक होते. काही वेळातच शांतीचे सुस्थापित घर उद्ध्वस्त झाले. तिचे सर्व सामान रस्त्यावर विखुरले गेले आणि ती स्वतः त्या विखुरलेल्या वस्तूंच्या ढिगाऱ्यावर जिवंत प्रेतासारखी बसली होती. तिचे जग, तिच्या आठवणी, तिचे सर्वस्व एका क्षणात तिच्यापासून हिसकावून घेतले गेले. गजेंद्र सिंग त्याच्या विजयावर हसत होता. तो निघून जाण्यासाठी वळला तेव्हा शांती उभी राहिली. यावेळी तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, ना भीती होती. तिच्या डोळ्यात एक ज्वाळा जळत होती, जी कोणत्याही आगीपेक्षा तेजस्वी होती. ती एका तुटलेल्या हृदयाची, एका असह्य आत्म्याची ज्वाला होती. तिने थेट गजेंद्र सिंगकडे बोट उचलले आणि तिचा आवाज, जो काही काळापूर्वीपर्यंत थरथरत होता, तो आता संपूर्ण गावात विजेसारखा प्रतिध्वनित झाला. गजेंद्र सिंग, ती ओरडली, आज तू माझ्यासारख्या निर्दयी आणि एका असह्य महिलेचे घर उद्ध्वस्त केले आहेस. ते तुळशीचे रोप तू तुझ्या पायांनी तुडवले आहेस, ज्याची मी स्वतःचे मूल म्हणून पूजा केली होती. तू म्हणाला होतास की माझे गर्भ रिकामे आहे. आज तू माझे अंगणही रिकामे केलेस. जा, मी शांती, आज मी तुला माझ्या तुटलेल्या आत्म्याने शाप देते. तिच्या आवाजात इतक्या वेदना आणि इतकी शक्ती होती की तिथे उभा असलेला प्रत्येक माणूस थरथरला. तुला तुझ्या पूर्ण वाड्याचा, तुझ्या कुटुंबाच्या दिव्याचा इतका अभिमान आहे ना? जा, मी तुला शाप देते की तू माझ्याकडून हिसकावून घेतलेल्या अंगणाप्रमाणे तुझे स्वतःचे अंगणही एके दिवशी रिकामे करशील. तुझ्या वंशाची ही वेल, ज्यावर तू इतका अभिमान बाळगतोस, तुझ्यानंतर पुढे वाढणार नाही. ज्या मुलाच्या आनंदात तू आज आंधळा होत आहेस, एके दिवशी तुझे डोळे त्याच मुलाचा आनंद पाहण्यासाठी तळमळतील. माझे घर आज तू उद्ध्वस्त केले आहेस, पण गजेंद्र सिंग, लक्षात ठेव, तुझे कुळही कधीही आबाद राहणार नाही. हा वान स्त्रीचा शाप आहे, तो कधीही व्यर्थ जाणार नाही, कधीही नाही. असे म्हणत शांती जमिनीवर पडली आणि बेशुद्ध झाली. गजेंद्र सिंग क्षणभर स्तब्ध झाला, पण मग तो जोरजोरात हसायला लागला. त्याने आपल्या गुंडांना सांगितले, बघा, ही बाई वेडी झाली आहे. चला, इथून निघून जाऊया. जर या भिकाऱ्यांच्या शापांमुळे ठाकुरांचे महाल कोसळू लागले असते तर हे जग खूप आधीच संपले असते. असे म्हणत तो त्याच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी त्याच्या वाड्याकडे गेला. त्याला वाटलं की त्याने एका कमकुवत महिलेला हरवून आपली ताकद सिद्ध केली आहे. पण त्याला माहीत नव्हतं की आज त्याने फक्त एक घर उद्ध्वस्त केलं नाही, तर त्याने त्याच्या भावी पिढ्यांसाठी विनाशाचे पहिले बीज पेरले आहे. एक बीज जे एका असह्य महिलेच्या अश्रूंनी पाणी घातलेले होते आणि जे आता कर्मभूमीत रुजत आहे. शांतीच्या जाण्यानंतर रतनपूर गावाच्या हवेत एक विचित्र शांतता पसरली होती. तिचे छोटेसे उद्ध्वस्त घर गावाच्या तोंडावर मारल्यासारखे होते. ते प्रत्येक जाणाऱ्याला ठाकूर गजेंद्र सिंगच्या क्रूरतेची आठवण करून देत होते. सुरुवातीला गावकरी आपापसात कुजबुजत होते आणि गजेंद्रला शाप देत होते, परंतु कालांतराने भीतीने लोकांचे हृदय कमकुवत झाले. शांतीला हळूहळू सगळे विसरू लागले, जणू ती कधीच त्या गावाचा भागही नव्हती. त्या शापाचा गजेंद्र सिंगवर काहीही परिणाम झाला नाही. खरं तर त्याचे नशीब आणखी चमकल्यासारखे वाटत होते. त्याने शांतीच्या जमिनीवर एक सुंदर फळबाग लावली. काही वर्षात त्या बागेतील आंबे आणि पेरूंची कीर्ती दूरवर पसरली, ज्यामुळे गजेंद्रचे उत्पन्न आणखी वाढले. त्याचा मुलगा रमेश आता 10 वर्षांचा झाला होता. तो निरोगी आणि बुद्धिमान होता. गजेंद्र त्याला पाहून खूप अभिमान बाळगत असे. तो त्याच्या मित्रांसोबत दारू पिताना अनेकदा हसत असे आणि म्हणत असे, मला आठवतंय की ती वान स्त्री मला शाप देत होती की माझा वंश पुढे वाढणार नाही. बघा, माझा रमेश सिंहासारखा वाढत आहे
आणि तिने छातीशी धरलेल्या जमिनीची फळे आज शहरातील सर्वात मोठ्या बाजारात विकली जात आहेत. या गरीब लोकांच्या शापांमध्ये काहीच शक्ती नाही. शक्ती फक्त संपत्ती आणि ताकदीत असते. त्याचे हे शब्द ऐकून त्याचे चापल्य मित्रही हसले आणि गजेंद्रचा अहंकार आकाशाला भिडल्यासारखा वाटत होता. तो विसरला होता की कर्माचे चक्र खूप हळू फिरते, पण जेव्हा ते फिरते तेव्हा ते मोठ्या साम्राज्यांनाही चिरडून टाकते. 2 ते 3 वर्षे उलटली. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही गावात कुलदेवी मंदिरात एक मोठा मेळा भरणार होता. हा मेळा संपूर्ण परिसरातील सर्वात मोठा मेळा होता, ज्यामध्ये जवळपासच्या डझनभर गावातील लोक आले होते. मेळ्याच्या दिवशी गावात उत्सवासारखे वातावरण होते. गावातील सर्वात मोठा जमीनदार असल्याने गजेंद्र सिंग मेळ्याचा प्रमुख पाहुणा होता. मंदिरासमोर त्याच्यासाठी एक उंच व्यासपीठ बनवण्यात आले होते, जिथे तो त्याच्या खास मित्रांसह आणि गाव प्रमुखासह महागड्या गाद्यांवर बसून संपूर्ण मेळा पाहत होता. त्याने आपली शक्ती आणि वैभव दाखवण्याची एकही संधी सोडली नाही. मेळ्यात सर्वत्र गोंधळ होता. मुले झोपाळा खेळत होती, महिला बांगड्या आणि शृंगाराच्या वस्तू खरेदी करत होत्या आणि लोक त्यांच्या शेतीबद्दल बोलत होते. या गर्दी आणि गोंगाटात आणखी एक आवाज होता, जो पूर्णपणे वेगळा आणि खूप गोड होता. हा आवाज सूरदासचा होता. सूरदास एक अंध भजन गायक होता. तो दरवर्षी या मेळ्यात येत असे. तो कोणाकडेही भीक मागत नसे. तो फक्त त्याच्या जुन्या ताराने एका कोपऱ्यात बसून देवाचे भजन गात असे. त्याच्या गाण्यात इतकी वेदना आणि इतका गोडवा होता की श्रोत्यांचे पाय आपोआप थांबायचे. लोक त्याच्या छोट्या वाटीत जे काही भक्तीने घालायचे ते तो देवाचा प्रसाद म्हणून स्वीकारायचा. तो अंध आणि गरीब होता, पण त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच एक विचित्र समाधान आणि शांती असायची. गावातील लोक त्याचा खूप आदर करायचे आणि त्याला भगतजी म्हणायचे. त्या दिवशीही त्याच्या सवयीनुसार सूरदास मंदिराच्या पायऱ्यांजवळ डोळे मिटून बसला होता आणि त्याच्या सुरात पूर्णपणे मग्न होता आणि भगवान श्रीकृष्णाचे एक अतिशय सुंदर भजन गात होता. त्याचा आवाज हवेत मिसळत होता आणि लोकांच्या हृदयाला स्पर्श करत होता. गर्दीच्या धक्क्यापासून वाचत आणि गाताना तो हळूहळू पुढे सरकला आणि गजेंद्र सिंगच्या व्यासपीठाजवळ पोहोचला. त्याला माहीत नव्हतं की त्याच्यासमोर कोण बसला आहे. तो त्याच्याच जगात हरवला होता. त्याने भजनाची शेवटची ओळ संपवली आणि त्याच्या नैसर्गिक सवयीनुसार त्याने त्याची रिकामी वाटी पुढे केली. त्या दिवशी गजेंद्र सिंग आधीच एका गोष्टीवर रागवला होता. कदाचित त्याचा काही व्यवहार बिघडला असावा. जेव्हा त्याने या आंधळ्या भिकाऱ्याला त्याच्या व्यासपीठासमोर वाटी पसरताना पाहिले, तेव्हा त्याचा सगळा राग त्या बिचाऱ्यावर पडला. त्याला वाटलं की या आंधळ्याने त्याचा अभिमान खराब केला आहे. त्याच्या मित्रांसमोर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्याने सूरदासचा अपमान करण्याचा विचार केला. तो अतिशय तीक्ष्ण आणि व्यंग्यात्मक आवाजात म्हणाला, "अरे आंधळ्या, देवाच्या नावाने लोकांना फसवणे थांबव. दिवसभर इथे बसून मोफत भाकरी मोडत असतोस. जर तुझ्या भजनांमध्ये तुझ्या देवाचे नाव इतके सामर्थ्यवान असेल तर तू त्याला तुझ्या डोळ्यांचा प्रकाश का मागत नाहीस?" गजेंद्रचा हा कर्कश आवाज ऐकून सूरदासचे गाणे एक क्षणात थांबले. जत्रेचा आवाजही थांबला. आजूबाजूला उभे असलेले सर्व लोक घाबरले आणि गजेंद्रकडे पाहू लागले. ही एक अतिशय क्रूर आणि अनावश्यक गोष्ट होती. सूरदासने आपले भावहीन डोळे, ज्यातून त्याला काहीही दिसत नव्हते, त्या आवाजाकडे वळवले. त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त एक खोल वेदना होती. तो अतिशय शांत आणि संयमी स्वरात म्हणाला, "मालक, हे डोळे देवाची देणगी आहेत. तो जेव्हा वाटेल तेव्हा घेतो आणि जेव्हा वाटेल तेव्हा देतो. त्याला प्रश्न विचारणारा मी कोण? मी फक्त त्याचे नाव गाऊन त्याने दिलेले हे आयुष्य घालवत आहे. त्यामुळे मला आनंद मिळतो." सूरदासच्या या शांत उत्तराने गजेंद्रच्या अहंकाराला आणखी भडकावले. त्याला वाटले की आंधळ्या भिकाऱ्याने त्याला उत्तर देऊन त्याच्या सत्तेला आव्हान दिले आहे. त्याने खिशातून 1 रुपयाचे नाणे काढले. त्याने ते नाणे सूरदासच्या वाटेत टाकण्याचे नाटक केले, पण नंतर त्याने आपला हात मागे घेतला
आणि मग त्याने मुद्दाम ते नाणे सूरदासच्या पायापासून काही अंतरावर असलेल्या धुळीच्या जमिनीत फेकले. मग तो मोठ्याने हसला आणि म्हणाला, घे, जर तू आणि तुझा देव खरा असेल तर मग शोध जमिनीवर पडलेले माझे हे दान. तुझ्या भक्तीचीही परीक्षा होईल. हे पाहून तिथे उभ्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे लज्जेने डोके झुकले. हा काय नीचपणा होता? एका असह्य आंधळ्याचा इतका गंभीर अपमान. सूरदास क्षणभर दगडाच्या पुतळ्यासारखा उभा राहिला. त्याचे डोळे पाहू शकत नव्हते, पण त्याचे कान गजेंद्र आणि त्याच्या मित्रांचे हास्य ऐकू शकत होते. गर्दीतील प्रत्येक डोळे त्याच्याकडे कसे पाहत आहेत, त्याच्या असहायतेचा, त्याच्या आत्म्याचा देखावा कसा पाहत आहेत हे त्याला जाणवत होते. तो थरथर कापला, पण नंतर त्याने एक दीर्घ श्वास घेतला. तो एकही शब्द न बोलता हळूहळू गुडघ्यावर बसला आणि मग थरथरत्या हातांनी धुळीने माखलेल्या जमिनीवर तो 1 रुपयाचे नाणे शोधू लागला. ते खूप वेदनादायक दृश्य होते. एक स्वाभिमानी माणूस जो फक्त देवाचे नाव गाऊन आपला उदरनिर्वाह करत होता, आता त्याला एका गर्विष्ठ श्रीमंत माणसाचा अहंकार पूर्ण करण्यासाठी धुळीत रांगायला भाग पाडले जात होते. जेव्हा त्याचे हात धुळीने माखायचे तेव्हा तो त्याच्या फाटलेल्या कपड्यांना पुसायचा आणि परत नाणे शोधायचा. त्याच्या बंद डोळ्यांच्या कोपऱ्यातून 2 थेंब अश्रू पडून त्या धुळीत गायब व्हायचे. गजेंद्र सिंग आणि त्याचे मित्र हे दृश्य पाहून आनंदाने टाळ्या वाजत होते. खूप प्रयत्नानंतर अखेर सूरदासच्या बोटांनी तो थंड गोल नाणे उचलले. त्याने ते घट्ट मुठीत बांधले. मग तो हळूहळू, खूप हळू त्याच्या पायांवर उभा राहिला. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर शांती आणि समाधान नव्हते. त्याच्या चेहऱ्यावर एक भाव होता जो वाचणे कठीण होते. तो राग नव्हता, ते दुःखही नव्हते. ती एक खोल शांतता होती जी कोणत्याही वादळापेक्षाही भयानक असते. त्याने आपली मूठ उघडली आणि नाणे अशा प्रकारे उंचावले जणू काही त्याच्या हातात देणगी नाही तर पुरावा आहे. मेळ्यातील सर्व गोंधळ आता पूर्णपणे थांबला होता. सर्वांच्या नजरा त्याच्यावर खेळल्या होत्या. तो काही काळापूर्वी ज्या आवाजात भजन गात होता त्याच आवाजात तो बोलू लागला, पण यावेळी एका विचित्र शांतीने आणि दृढतेने. त्याचा आवाज मोठा नव्हता, पण त्यात इतकी शक्ती होती की तो तिथे उभ्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाला भिडला. ठाकूर गजेंद्र सिंग, तो म्हणाला, आज तू एका अंध व्यक्तीला दान दिले नाही. आज तू त्याच्या डोळ्यांचा आणि त्याच्या भक्तीचा सार्वजनिक तमाशा बनवला आहेस. तुझ्या संपत्तीचा मार्ग दाखवण्यासाठी तू मला धूळखाट टाकले आहेस. तू मला हे जाणवून दिले आहेस की अंध व्यक्तीच्या नजरेत सर्वजण समान असले तरी तुझ्यासारख्या लोकांच्या नजरेत संपत्तीच्या चमकीसमोर माणसाची किंमत नाही. तो क्षणभर थांबला आणि मग त्याचे बोलणे ऐकून गजेंद्र सिंगचे हास्यही क्षणभर गायब झाले. सूरदास म्हणाला, मी सूरदास, आज माझ्या आंधळ्या डोळ्यांची शपथ घेऊन तुला शाप देतो की ज्या संपत्तीच्या तेजाने तुला इतके आंधळे केले आहे की तुला कोणाचेही दुःख दिसत नाही. एके दिवशी ही संपत्ती तुझ्या डोळ्यांसमोर दिवसाढवळ्या लुटली जाईल आणि तू तुझ्या डोळ्यांनी आंधळ्यासारखे पाहत राहशील. पण तिला वाचवण्यासाठी तू एक पाऊलही पुढे टाकू शकणार नाहीस. त्याचा आवाज आणखी मोठा झाला. तुझ्याकडे हे डोळे असतील गजेंद्र सिंग, पण तुझी पाहण्याची शक्ती, तुझी वाचण्याची शक्ती सर्व काही काढून घेतले जाईल. त्या दिवशी तुला कळेल की खरा आंधळा कोण आहे. हा एका अंध व्यक्तीच्या आत्म्याकडून आलेला उसासा आहे. तो कधीही व्यर्थ जाणार नाही, कधीही नाही. असे म्हणत सूरदासने 1 रुपयाचे नाणे गजेंद्रच्या व्यासपीठाकडे परत फेकले. नाणे खनखन करत गजेंद्रच्या पायाजवळ पडले. मग सूरदास मागे वळला. त्याने आपली तारा उचलली आणि शांतपणे गर्दीतून मार्ग काढला जणू तो कधीच तिथे नव्हता. मेळ्यातील संपूर्ण वातावरण जणू काही गोठलेले दिसत होते. आता लोक गजेंद्रला घाबरत नव्हते तर द्वेष आणि तिरस्काराने भरलेले होते. त्या शापाच्या तीव्रतेने गजेंद्र सिंग देखील क्षणभर हादरला. त्याच्या अंगावर काटा आला, पण नंतर त्याच्या अहंकाराने त्याच्या भीतीवर मात केली. तो त्याच्या मित्रांना बनावट हास्य देत म्हणाला, बघा, आणखी एक वेडा माणूस. हे भिकारी असेच असतात.
फुकटचे काही मिळाले नाही तर असे शाप देतात. चला, तमाशा संपला आहे, नाच गाणे पुन्हा सुरू करा. त्याने उत्साह वाढवण्यास सांगितला, पण आता त्या उत्साहात काही जल्लोष नव्हता. गजेंद्र सिंगने त्या दिवशी दुसरा शाप मिळवला होता. एक असा शाप जो त्याच्या डोळ्यांच्या पाहण्याशी जोडलेला होता. त्याला माहिती नव्हते की शांतीने दिलेला पहिला शाप जो त्याच्या वंशाला जोडलेला होता आणि सूरदासने दिलेला हा दुसरा शाप त्याच्या नजरेशी जोडलेला होता. हे दोन्ही शाप आता कर्माच्या काळ्या ढगांनी आकाशात एकत्र होत होते आणि ते योग्य वेळेची वाट पाहत होते, एकत्र मिळून पूर्ण ताकदीने गजेंद्र सिंगच्या आनंदी जीवनावर कोसळण्याची. वेळेचे चक्र फिरत राहिले. शांतीचा शाप आणि सूरदासचा उसासा जसे दोन्ही हवेत मिसळले होते. रतनपूर गावाचे जीवन आपल्या वेगासह पुढे जात होते. गजेंद्र सिंगची संपत्ती दिवसेंदिवस वाढत होती. त्याच्या बागेत पहिल्यापेक्षाही अधिक फळे लागत होती आणि शेतात अधिकापेक्षा अधिक धान्य पिकत होते. त्याच्याकडे पाहून असं वाटत होतं की त्या शापांचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही, तर त्याचे नशीब आणखी उजळले होते. आता त्याचा मुलगा रमेशही एक 17 वर्षाचा बलवान तरुण बनला असावा. तो शहरातील सर्वात महागड्या विद्यालयात शिकत होता आणि सुट्टीच्या वेळी तो जेव्हा जेव्हा गावी येत असे तेव्हा तो त्याच्या मित्रांसोबत गाडीत फिरायचा आणि तोऱ्यात बोलायचा. आपल्या मुलाला पाहून गजेंद्र सिंगची छाती अभिमानाने फुलून जायची. तो स्वतःशीच हसायचा आणि विचार करायचा की ती वान स्त्री कुठे गेली. ती म्हणायची की माझा वंश पुढे जाणार नाही. माझा रमेश माझा वंश इतका प्रसिद्ध करेल की लोकांना ते शतकानुशतके लक्षात राहील. तो त्या अनाड्या भिकाऱ्याला आठवूनही हसायचा. तो म्हणायचा की माझी संपत्ती लुटली जाईल. अरे, माझी संपत्ती दररोज वाढत आहे. तो विसरला होता की कर्माची गिरणी खूप हळू चालते पण खूप बारीक दळते. त्याला माहिती नव्हते की त्याच्या पापांचा घडा आता जवळाजवळ भरला आहे आणि आता फक्त शेवटचा खिळा ठोकायचा बाकी होता. कथेतील तिसरी आणि सर्वात महत्वाची पात्र मीरा होती. मीरा ही गावातील एक अतिशय साधी आणि सुसंस्कृत मुलगी होती. तिच्या आई वडील बालपणीच वारले होते. तिला या जगात स्वतःचा म्हणवणारा एकच धाकटा भाऊ होता, रोहन. मीराने तिच्या भावाला आईसारखे वाढवले होते. तिने स्वतः लग्न केले नव्हते जेणेकरून तिच्या भावाच्या संगोपनात तिला कोणतीही कमतरता भासू नये. ती दिवसभर शिवणकाम आणि भरतकाम करायची आणि जे काही पैसे कमवत असे त्यातून ती तिच्या भावाला शिक्षण देत असे आणि घर चालवत असे. तिचा भाऊ रोहन आता 20 वर्षाचा एक अतिशय हुशार आणि प्रामाणिक मुलगा बनला होता. तो आपल्या बहिणीची देवीप्रमाणे पूजा करायचा. त्याला माहीत होते की त्याच्या बहिणीने त्याच्यासाठी किती त्याग केले आहेत. त्याची एकच इच्छा होती की त्याला लवकरच चांगली नोकरी मिळावी जेणेकरून तो त्याच्या बहिणीला जगातील सर्व सुख देऊ शकेल. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोहनला ठाकूर गजेंद्र सिंगच्या वाड्यात त्याच्या शेतीच्या कामाचा हिशोब ठेवण्यासाठी मुनीमची एक छोटीशी नोकरी मिळाली. मुनीम म्हणजे लेखपाल. पगार खूप जास्त नव्हता पण तो त्यांच्या छोट्या घरासाठी पुरेसा होता. मीरा आणि रोहन खूप आनंदी होते. त्यांना वाटले की आता त्यांचे दुःखाचे दिवस संपणार आहेत. रोहन अत्यंत प्रामाणिकपणाने आणि समर्पणाने त्याचे काम करत असे. त्याचे कठोर परिश्रम आणि स्वच्छ हेतू पाहून गजेंद्र देखील त्याच्यावर खूप प्रभावित झाला. एके दिवशी गजेंद्र सिंगला त्याचे पीक विकून शहरातील मोठी रक्कम मिळाली. त्याने लाखो रुपयांचे सर्व पैसे वाड्यातील एका मोठ्या तिजोरीत ठेवले. त्या तिजोरीची चावी नेहमीच गजेंद्र सिंगकडेच असे. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा गजेंद्रने काही कामासाठी तिजोरी उघडली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तिजोरी रिकामी होती. सर्व पैसे गायब होते. ही बातमी राजवाड्यात आगीसारखी पसरली. गजेंद्र सिंग रागाने वेडा झाला. आयुष्यात पहिल्यांदाच एवढं मोठं नुकसान झालं होतं की कोणीतरी त्याला एवढं वाईट दुखावलं होतं. तो गर्जना करत म्हणाला, ज्याने ही चोरी केली असेल मी त्याला जमिनीत जिवंत गाडून टाकेन. त्या चोराला शोधून काढा. वाड्यातील सर्व नोकर, मुनीम आणि गुंडांची चौकशी करण्यात आली पण कुणालाही काहीही माहिती नव्हती. चोरी अगदी स्वच्छतेने करण्यात आली होती. ना कोणतेही कुलूप तुटले होते किंवा ना कोणताही पुरावा होता.
गजेंद्रचा सर्वात जुना आणि सर्वात विश्वासू लेखपाल, जो गजेंद्रच्या संपत्तीचा गुप्तपणे हेवा करत होता, त्याने या संधीचा फायदा घेण्याचा विचार केला. त्याचे डोळे गजेंद्रच्या संपत्तीवर होते आणि त्याला रोहनचा वाढता आदर आवडत नव्हता. तो गजेंद्रचे कान भरू लागला. तो म्हणाला, ठाकूर साहेब, मी कोणालाही दोष देऊ इच्छित नाही, पण हा नवीन मुलगा रोहन, तो खूप हुशार असल्याचे भासवतो आणि काल संध्याकाळी मी त्याला तिजोरीजवळील खोलीत फिरताना पाहिले. हे एकमेव पांढरे खोटे होते, परंतु गजेंद्रच्या रागवलेल्या मनाने विचार करण्याची क्षमता गमावली होती. त्याला फक्त अशा गुन्हेगाराची गरज होती ज्यावर तो त्याचा सर्व राग काढू शकेल. आणि रोहन, कोणताही आधार नसलेला गरीब मुलगा, त्याच्यासाठी सर्वात सोपा लक्ष्य होता. त्याने त्याच्या गुंडांना आदेश दिला, जा आणि रोहनला माझ्यासमोर घेऊन या. 2 गुंड धावत गेले आणि कामात व्यस्त असलेल्या रोहनला गजेंद्रासमोर ओढत घेऊन आले. रोहनला काय झाले हे समजलेच नव्हते. त्याने घाबरून विचारले, काय झाले मालक, मी काय केले आहे? गजेंद्रने लाल डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि गर्जना केली, चोरी करतोस आणि विचारतोस मी काय केलंय? मला सांग, तू पैसे कुठे लपवले आहेस? जर तू खरे सांगितले नाहीस तर मी तुझी कातडी काढेन. चोरी हा शब्द ऐकताच रोहनची शुद्धच उडाली. त्याने हात जोडून म्हटले, चोरी? कसली चोरी मालक? मी काहीही चोरले नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. मी उपाशी मरू शकतो, पण बेमानीच्या पैशाला मी हातही लावू शकत नाही. पण गजेंद्र काहीही ऐकायला तयार नव्हता. त्याने त्याच्या गुंडांना इशारा केला. त्यांनी सर्वांसमोर रोहनला निर्दयीपणे मारहाण करायला सुरुवात केली. ते त्याला अर्धमेल्या अवस्थेत जमिनीवर पडेपर्यंत मारहाण करत राहिले. ही बातमी मीराला कळताच तिला असं वाटलं की तिच्या पायाखालून जमीन सरकत आहे. तिचा भाऊ आणि चोरी हे अशक्य होते. तिला माहिती होते की तिचा भाऊ एक वेळ मरण पत्करेल, पण तो चोरी कधीही करणार नाही. ती सर्व सोडून अनवाणी पायांनी गजेंद्रच्या वाड्याकडे धावली. तिने पाहिलेल्या दृश्याने तिचा आत्मा थरथर कापला. तिचा भाऊ, तिचा लाडका, ज्याला तिने कधी एक जखमही होऊ दिली नव्हती, आज तो धुळीत रक्ताने माखलेला होता. ती तिच्या भावाकडे धावत गेली आणि त्याला आपल्या मांडीवर घेतले. मग ती रडत गजेंद्र सिंगच्या पायाजवळ पोहोचली आणि विनवणी करू लागली, मालक, कृपया माझ्या भावाला सोडून द्या. तो निर्दोष आहे. देवासाठी त्याच्यावर दया करा. तो चोरी करूच शकत नाही. मी त्याच्या वतीने कोणतीही शपथ घेण्यास तयार आहे. मी आयुष्यभर तुमची सेवा करून तुम्हाला हवे ते पैसे देईन, पण कृपया माझ्या भावाला सोडून द्या. माझ्याकडे त्याच्याशिवाय या जगात कोणीही नाही. ती एक बहीण होती जी तिच्या भावाच्या जीवाची भीक मागत होती. पण गजेंद्र सिंगचे दगडाचे मन बदलले नाही. त्याने मीराला लाथेने उडवले आणि क्रूरतेने म्हणाला, लांब हो माझ्यापासून भिकारीन. चोराची बहीण चोरच असते. नाटक करू नको. तुझा भाऊ चोर आहे आणि त्याला त्याची शिक्षा मिळणारच. त्याने गावातील एका माणसाला, जो कायम त्याच्या खिशात राहत असे, त्याला बोलावले आणि रोहनला त्याच्या स्वाधीन केले. त्या माणसाने काहीही प्रश्न न विचारताच, ना कोणती पडताळणी करताच अर्धमेल्या रोहनला प्राण्यांसारखे ओढून नेले आणि तुरुंगात टाकले. मीरा हे सर्व पाहत राहिली. तिचे जग, तिचे विश्व एका क्षणात उद्ध्वस्त झाले. तिचा भाऊ, तिच्या जीवनाचा एकमेव आधार, आता तुरुंगात होता आणि तेही त्याने न केलेल्या गुन्ह्यांसाठी. पुढचे काही दिवस मीरा वेड्यासारखी फिरत राहिली. ती सर्वांकडे गेली. सरपंचाकडे गेली, गावातील वडीलधाऱ्यांकडे गेली. ती हात जोडून विनंती करत राहिली की तिचा भाऊ निर्दोष आहे, त्याला वाचवा. पण कोणीही ठाकूर गजेंद्र सिंग विरुद्ध जाण्यास तयार नव्हते. सगळे तिला हाकलून लावत होते. तिने तिच्या भावाला भेटण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिला त्याला भेटूही दिले जात नव्हते. ती पूर्णपणे एकटी आणि असह्य झाली होती. एका संध्याकाळी जेव्हा ती सगळीकडून हरून निराश होऊन आपल्या घरी परतली, तेव्हा तिचे घर तिला खायला उठत होते. हे तेच घर होते जिथे ती आणि तिचा भाऊ हसत खेळत होते, भविष्याची स्वप्ने पाहत होते. आज ते घर एका स्मशानासारखे वाटत होते. ती घराच्या छोट्याशा देवघरात गेली. तिथे देवाचा एक छोटासा फोटो ठेवला होता, ज्याच्या समोर ती आणि रोहन दररोज सकाळी दिवा लावत असत.
आज तो दिवाही विझला होता. मीरा त्या फोटोसमोर गुडघ्यावर बसली. यावेळी ती रडत नव्हती. जणू तिचे अश्रू आत गोठले होते. तिने दोन्ही हात जोडले, पण प्रार्थना करायला नाही. तिने आकाशाकडे पाहिले आणि अतिशय शांत पण तितक्याच भयानक आवाजात बोलू लागली. ही कोणाकडेही केलेली तक्रार नव्हती. ही देवाला केलेली घोषणा होती. अरे देवा, ती म्हणाली, तू म्हणतोस की तुला सगळं दिसतंय. जर तू खरंच आहेस तर तू हेही पाहिलं असशील की माझा भाऊ निर्दोष आहे. पण आज तुझ्या जगात न्याय हरला आहे आणि क्रूरता जिंकली आहे. त्या गजेंद्र सिंगने माझ्या भावाला माझ्यापासून फक्त हिरावून घेतले नाही, तर त्याने माझा श्वास माझ्यापासून हिरावून घेतला आहे. त्याने माझे जगण्याचे कारण हिरावून घेतले आहे. तिच्या आवाजात एक विचित्र शक्ती होती. त्याने या जगातील 2 भावा बहिणीच्या सर्वात पवित्र नात्याचा उघडपणे अपमान केला आहे. त्याने माझ्या राखीचा मान राखला नाही. त्याने मला माझ्या भावासाठी तडफडत सोडले आहे. आणि मग तिने डोळे मिटले आणि तिच्या आत्म्याची सर्व शक्ती तिच्या शब्दांमध्ये ओतली. ती म्हणाली, मी मीरा आज माझ्या या तुटलेल्या राखीची आणि माझ्या भावासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाची शपथ घेऊन मी त्या गजेंद्र सिंगला शाप देते की ज्याप्रमाणे तू आज 2 भाऊ आणि बहिणीला वेगळे केलेस, ज्याप्रमाणे आज मी माझ्या भावाची एक झुळूक पाहण्यासाठी आतुर आहे, त्याचप्रमाणे एके दिवशी तूही तुझ्या प्रियजनांना भेटण्यासाठी आतुर होशील. तुझ्याकडे जगातील सर्व संपत्ती असेल, सर्व शक्ती असेल, पण ज्याला तू तुझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतोस तो तुझ्यापासून मैल दूर असेल. त्याची एक झलक पाहण्यासाठी तू आतुर होशील. त्याचा आवाज ऐकण्यासाठी तू विनवणी करशील, पण तुझे सर्व मार्ग बंद होतील. ज्याप्रमाणे मी या भरलेल्या घरातही एकाकीपणाच्या आगीत जळत आहे, तसेच तुझ्या भरलेल्या वाड्यातही तू एकाकीपणाच्या आगीत जळत राहशील. हा एक कमकुवत स्त्रीचा शाप नाही, हा एका बहिणीच्या आत्म्याचा आक्रोश आहे, जो थेट तुझे हृदय फाडेल. हा आक्रोश कधीही व्यर्थ जाणार नाही. असे म्हणत मीरा गप्प झाली. तिने आज तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी प्रार्थना किंवा कदाचित सर्वात मोठा शाप दिला होता. दुसऱ्या बाजूला वाड्यात गजेंद्र सिंग आपल्या मुलाला रमेशला स्वतःच्या हातांनी जेवण भरवत होता आणि त्याच्या सोनेरी भविष्याचे स्वप्न पाहत होता. त्याला हे पूर्णपणे माहीत नव्हते की काही मैलांवर तुटलेल्या हृदयातून आलेल्या उसासाने त्याच्या सोनेरी भविष्याभोवती एक अदृश्य जाळे निर्माण केले आहे, जे आता कोणीही तोडू शकत नव्हते. तिसरा शाप देखील देण्यात आला होता. पहिला शाप त्याच्या वंशावर होता, दुसरा शाप त्याच्या संपत्तीवर आणि डोळ्यांवर होता, आणि हा तिसरा आणि सर्वात भयानक शाप त्याच्या हृदयाच्या सर्वात जवळील नात्यावर, त्याच्या मुलावर होता. कर्माच्या नियमाचे तिन्ही शिक्के बसवले गेले होते. आता फक्त निर्णयाची अंमलबजावणी व्हायची बाकी होती. भक्तांनो, आपण पाहू की वर्षानुवर्ष कर्माचे चाक कसे फिरू लागते आणि असह्य हृदयातून निघणारे उसासे म्हणजेच शाप कसे परिणाम दाखवू लागतात. वेळ हे असे मलम आहे जे मोठ्या मोठ्या जखमा बऱ्या करते, पण वेळ हे असे विषही आहे जे हळूहळू नातेसंबंध बिघडवते आणि आतून अभिमानाच्या सर्वात मजबूत किल्ल्यांनाही पोकळ करते. ठाकूर गजेंद्र सिंगसाठी काळ मलमासारखा काम करत होता. त्याला वाटले की काळाने त्याचे सर्व पाप, ते असह्य चेहरे आणि त्यांनी दिलेले शाप धुळीसारखे उडवून दिले आहेत. 10 वर्षे उलटून गेली. या 10 वर्षात गजेंद्रची शक्ती आणि संपत्ती पूर्वीपेक्षा 10 पटीने वाढली होती. त्याचा मुलगा रमेश आता 27 वर्षाचा एक अतिशय देखणा आणि सुशिक्षित तरुण बनला होता. त्याने शहरातील सर्वात मोठ्या महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले होते आणि आता तो त्याच्या वडिलांना त्यांच्या कामात मदत करत होता. गजेंद्र सिंगच्या आयुष्यात आता एकच स्वप्न उरले होते की आपल्या मुलाच्या डोक्यावर फेटा पाहणे आणि आपल्या वाड्यात एक सुसंस्कृत मुलगी आणणे, जी त्याचा वंश पुढे नेऊ शकेल आणि त्याला नातू देऊ शकेल. आजही कधी कधी तो शांतीचे हे शब्द आठवत असे की तुझा वंश पुढे वाढणार नाही, आणि तो हसून हे सर्व विचार हवेत उडवून देत असे. त्याला वाटायचं की या सर्व कमकुवत लोकांच्या निरर्थक गोष्टी आहेत,
खरी शक्ती पैशात आहे आणि त्याच्याकडे खूप पैसा आहे. तो देशाच्या कानाकोपऱ्यातून आपला मुलगा रमेशसाठी प्रस्ताव शोधू लागला. त्याला एक सामान्य सून नको होती. त्याला त्याची सून त्याच्यासारख्या मोठ्या आणि उदात्त कुटुंबातील असावी अशी त्याची इच्छा होती, जेणेकरून समाजात त्याचा दर्जा आणखी उंचावेल. शेवटी रमेशचा प्रस्ताव शहरातील सर्वात मोठ्या करोडपती व्यावसायिकाची मुलगी सुनीतासोबत निश्चित झाला. लग्न इतके भव्य होते की लोकांनी यापूर्वी कधीही असे लग्न पाहिले नव्हते. संपूर्ण गावाने अनेक दिवस उत्सव साजरा केला. असे वाटत होते की गजेंद्र सिंग त्याच्या संपत्तीचा दिखावा करत आहे आणि त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहे. तो शापांना आणि सर्वशक्तिमान देवाला आव्हान देत आहे. जेव्हा सुनीता सून म्हणून हवेलीत आली तेव्हा तिच्या सौंदर्याने आणि तिच्या संस्कारांनी सर्वजण मंत्रमुग्ध झाले होते. ती खरोखरच राजकुमारीसारखी होती. गजेंद्र सिंगला वाटले की त्याचे आयुष्य आता पूर्ण झाले आहे. त्याच्याकडे सत्ता होती, संपत्ती होती, त्याला एक योग्य मुलगा होता आणि आता एक सुंदर सूनही होती. आता तो फक्त त्याच्या नातवाची वाट पाहत होता, जो त्याच्या राज्याचा वारस बनेल. 1 वर्ष उलटले. हवेलीत कोणतीही आनंदाची बातमी आली नाही. 2 वर्षे उलटले. सुनीताची ओटी अजूनही रिकामी होती. 3 वर्षे उलटली. आता गावात कुजबूज सुरू झाली. लोक सर्व प्रकारचे तर्क करू लागले. काही जण म्हणाले की नवीन सुनेमध्ये काहीतरी गडबड आहे, तर काही जण म्हणाले की हे ठाकूरच्या जुन्या पापांचे परिणाम आहेत. गजेंद्र सिंगचा आनंद आता काळजीत बदलत होता. तो रात्रभर झोपू शकला नाही. त्याला वारंवार शांतीचा चेहरा त्याला शाप देताना आठवत होता. त्याने हा विचार मनातून काढून टाकण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो विचार त्याला दृष्ट आत्म्यासारखा चिकटून राहिला होता. त्याची सून सुनीताशी असलेली त्याची वागणूक बदलू लागली. जो पूर्वी तिला आपल्या मुलीसारखे वागवत असे, तो आता तिला टोमणे मारू लागला. तो तिला अनेकदा म्हणायचा, या वाड्याला वारस हवा आहे. जर तू या कुटुंबाला मूल देऊ शकत नाहीस तर या घरात तुझे काय काम आहे. बिचारी सुनीता खूप कोमल मनाची मुलगी होती. ती रात्रंदिवस देवाची प्रार्थना करत असे, पण तिचा गर्भ भरत नव्हता. राजेंद्र तिला अनेक मोठ्या मोठ्या वैद्यांकडे घेऊन गेला. इतक्या मंदिरांना भेट दिली, इतके उपवास केले, पण परिणाम तोच होता. गजेंद्रने रात्रीची झोप आणि दिवसा शांती गमावली. त्याचे संपूर्ण लक्ष आता एकाच गोष्टीवर होते. त्याला वारस हवा होता. एके दिवशी अनेक महिन्यांच्या चौकशीनंतर शहरातील एका मोठ्या वैद्याने गजेंद्र सिंगला त्याच्याकडे बोलवले. गजेंद्र, रमेश आणि सुनीता मोठ्या आशेने तिथे पोहोचले. काही अहवाल पाहिल्यानंतर वैद्य गंभीर आवाजात म्हणाले, ठाकूर साहेब, मी सर्व पडताळणी केली आहे. तुमच्या सुनेत काही कमतरता नाही. हे ऐकून गजेंद्रच्या डोळ्यात चमक आली. त्याला वाटले की सर्व चूक सुनीताचीच असेल. पण वैद्यांची पुढची गोष्ट ऐकली तेव्हा गजेंद्रच्या पायाखालची जमीनच सरकली. वैद्य म्हणाले, चूक तुमच्या मुलाची, रमेशची आहे. रमेश कधीही बाप होऊ शकत नाही. हा निसर्गाचा खेळ आहे. हे शब्द आता शांत खोलीत खूप मोठ्याने फुटले, फटाकड्यांसारखे. रमेश आणि सुनीता जणू काही दगड झाले आणि गजेंद्र सिंगला असे वाटले की जणू कोणीतरी त्याच्या कानात वितळलेली कास ओतली आहे. शांतीने हसून सांगितलेले शब्द त्याला आठवले, तुझा हा वंश पुढे वाढणार नाही. हा एका वांझ महिलेचा शाप आहे. तो कधीही व्यर्थ जाणार नाही. आज कित्येक वर्षानंतर तो शाप खरा ठरला होता आणि तो सर्वात भयानक पद्धतीने खरा ठरला होता. दोष त्यांच्या सुनेचा नव्हता. दोष त्याच्या स्वतःच्या रक्तात होता. त्याच्या स्वतःच्याच मुलाचा, ज्याचा त्याला सर्वात जास्त अभिमान होता. त्या दिवसानंतर गजेंद्र सिंगला आतून सुरा झाल्यासारखे वाटले. त्याचे सर्वात मोठे स्वप्न, त्याचा सर्वात मोठा अभिमान भंग झाला होता. त्याला आता लोकांना भेटणेही आवडत नव्हते. तो बहुतेक वेळा त्याच्या वाड्यात बंदिस्त राहिला. आता संपत्ती हाच त्याचा एकमेव आधार उरला होता. तो वेड्यासारखा पैसे कमवण्यात आणि जमा करण्यात गुंतला होता. त्याला वाटले की जर तो अधिक श्रीमंत झाला तर कदाचित त्याचे दुःख कमी होईल. त्याने आपला व्यवसाय आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याला शहरात राहून
त्याचे काम सांभाळू शकेल असा एक नवीन हुशार आणि विश्वासार्ह व्यवस्थापक हवा होता. खूप शोध घेतल्यानंतर त्याला मोहन नावाचा एक माणूस सापडला. मोहन शहराचा रहिवासी होता. तो खूप शिक्षित आणि शब्दांचा जादूगार होता. त्याच्या गोड बोलण्याने आणि त्याच्या क्षमतेने त्याने काही आठवड्यातच गजेंद्र सिंगचे मन जिंकले. गजेंद्रला वाटले की त्याला एक हिरा सापडला आहे. त्याने त्याचा व्यवसाय सुरू केला. त्याने त्याच्या जमिनीच्या जवळजवळ सर्व जबाबदाऱ्या मोहनला सोपवल्या आणि तो स्वतः गावात राहिला आणि पैशांचा हिशेब पाहू लागला. आता तो कोणावरही विश्वास ठेवत नव्हता. तो सर्व गोष्टींवर शंका घेत असे, पण मोहनवरील त्याचा विश्वास वाढतच गेला. मोहन त्याच्या बोलण्यावर सहमत होता. तो त्याची खोटी स्तुती करायचा आणि त्याला असा विश्वास करायला लावायचा की ठाकूर साहेबांसारखा बुद्धिमान आणि शक्तिशाली या जगात दुसरा कोणी नाही. गजेंद्र सिंगला माहीत नव्हते की मोहन हा खूप धूर्त आणि धोकादायक गुंड आहे. त्याची नजर गजेंद्रच्या संपत्तीवर होती. त्याने पाहिले की गजेंद्र आता म्हातारा झाला आहे आणि त्याच्या मुलामुळे तो आतून तुटला आहे. त्याचे मन आता पूर्वीसारखे वेगाने काम करत नाही. मोहनला वाटले की या सोनेरी हंसाला मारण्याची हीच योग्य संधी आहे. त्याने खूप खोल आणि दीर्घ योजना आखली. तो गजेंद्रशी गोड बोलत असे आणि विविध कागदपत्रांवर स्वाक्षरी करायला लावत असे. कधी तो म्हणायचा, ठाकूर साहेब, हे नवीन जमिनी खरेदी करण्याचे कागदपत्र आहेत, तर कधी तो म्हणायचा की हे सरकारी कर भरण्याचे कागदपत्र आहेत. आता स्वतःच्या जगात हरवलेला गजेंद्र प्रत्येक कागदपत्र न वाचता किंवा विचार न करता त्यावर स्वाक्षरी करत असे. त्याला त्याच्या डोळ्यांचा आणि त्याच्या क्षमतेचा इतका अभिमान होता की त्याला वाटले की कोणीही त्याला फसवू शकत नाही. त्याला हे दिसत नव्हते की मोहन हळूहळू त्याचे संपूर्ण साम्राज्य आतून वाळवीसारखे पोकळ करत आहे. तो गुप्तपणे त्याच्या जमिनी आणि बागा बनावट कागदपत्रांच्या मदतीने किंवा इतरांना विकून त्याच्या नावावर करत होता आणि पैशाने आपली तिजोरी भरत होता. गजेंद्र सिंग त्याच्या वाड्याच्या अंधाऱ्या खोलीत त्याची सोन्याची नाणी मोजण्यात आनंदी असे. त्याला वाटले की त्याची संपत्ती सुरक्षित आहे. ती वाढत होती. त्याला त्या आंधळ्या भिकारी सूरदासचा शापही आठवत नव्हता. तुझे डोळे राहतील, पण तू तुझी दृष्टी गमावशील. आज तो शापही खरा ठरत होता. गजेंद्रचे डोळे पूर्णपणे ठीक होते. तो पाहू शकत होता, पण त्याची दृष्टी म्हणजे सत्य आणि खोटे ओळखण्याची त्याची क्षमता पूर्णपणे गेली होती. मोहन 2 वर्षे हा खेळ खेळत राहिला. या 2 वर्षात त्याने गजेंद्रच्या अर्ध्याहून अधिक मालमत्तेचा ताबा घेतला होता किंवा विकला होता. जेव्हा त्याला वाटलं की तो आता या सुकलेल्या गायीतून दूध काढू शकत नाही, तेव्हा त्याने त्याची शेवटची आणि सर्वात मोठी युक्ती खेळली. त्याने गजेंद्रच्या सर्वात मौल्यवान आणि सर्वात मोठ्या जमिनीचे बनावट कागदपत्र बनवले आणि त्या कागदपत्रांवर शहरातील सर्वात मोठ्या बँकेकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले आणि ते सर्व कर्जाची रक्कम घेऊन तो शांतपणे त्या शहरातून कायमचा गायब झाला. 2 महिने गजेंद्रला काहीच कळले नाही. तो विचार करत राहिला की मोहन काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेला आहे. पण एके दिवशी जेव्हा बँकेचे कर्ज परतफेडीची नोटीस वाड्यात पोहोचली, तेव्हा गजेंद्रच्या पायाखालची जमीनच सरकली. दुसऱ्या दिवशी पहाटे बँक अधिकारी, पोलीस, डझनभर कामगारांसह गजेंद्रच्या वाड्यात पोहोचले. त्यांनी गजेंद्रला बँकेचे कागदपत्र दाखवले, ज्यावर त्याची स्वतःची स्वाक्षरी होती. गजेंद्र ओरडला, हे खोटे आहे. ही फसवणूक आहे. मी कोणतेही कर्ज घेतलेले नाही. ही माझी स्वाक्षरी नाही. पण त्याचे ऐकायला कोणीही तयार नव्हते. कायदा फक्त पुरावे पाहतो आणि पुरावे त्याच्या विरोधात होते. बँक अधिकाऱ्यांनी आदेश दिले आणि कामगार हवेलीतील मौल्यवान वस्तू बाहेर काढू लागले. बँकेने त्याच्या बागा आणि शेतांना सील करायला सुरुवात केली. गजेंद्र सिंग त्याच्या वाड्याच्या गच्चीवर उभा राहून हे सर्व पाहत होता. त्याने पाहिले की त्याच्या मौल्यवान खुर्च्या, पलंग कचरा असल्यासारखे बाहेर फेकले जात आहे. त्याने पाहिले की त्याच्या प्रिय गायी, ज्यांना तो आपल्या मुलांप्रमाणे वाढवत होता, त्यांना हाकलून लावले जात आहे. त्याने पाहिले की त्याच्या हिरव्यागार शेतांवर दुसऱ्याचा हक्क लादला जात आहे, ज्या त्याला त्याच्या जीवापेक्षा जास्त प्रिय होत्या. तो त्याच्या आयुष्याची कमाई, त्याचा अभिमान, त्याचे राज्य त्याच्या डोळ्यांसमोर दिवसाढवळ्या लुटले जात आहे हे पाहत होता.
त्याला ओरडायचे होते, त्याला रडायचे होते, त्याला हे सर्व थांबवायचे होते, पण त्याचे शरीर दगडात बदलले होते, त्याचे पाय जमिनीवर गोठले होते. तो एक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हता. त्या आंधळ्या भिकारी सूरदासचे शब्द त्याच्या कानात वीज पडल्यासारखे घुमत होते. तुझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान खजिना तुझ्या डोळ्यांसमोरून निघून जाताना तुला दिसेल, पण तो वाचवण्यासाठी तू एक पाऊलही उचलू शकणार नाहीस. तुझ्याकडे हे डोळे असतील, पण तुझी पाहण्याची शक्ती हिरावून घेतली जाईल. आज कित्येक वर्षानंतर तो दुसरा शापही खरा ठरला होता. पूर्ण अचूकतेने गजेंद्र सिंग त्याच्या छतावर उभा होता. स्वतःच्या विनाशाचा तमाशा पाहत होता. तो आंधळा नव्हता, पण आज तो खरोखर काहीही पाहू शकत नव्हता. त्याची संपत्ती लुटली गेली होती. त्याचा राजवंश संपला होता. त्याचे 2 सर्वात मोठे अभिमान नष्ट झाले होते. आता त्याच्याकडे फक्त एकच गोष्ट उरली होती, त्याचा मुलगा रमेश, जो त्याच्या वृद्धापकाळाचा आधार बनणार होता. पण गजेंद्रला माहीत नव्हते की तिसरा आणि सर्वात भयानक शाप अजून त्याचा परिणाम दाखवायचा बाकी होता. एक शाप जो त्याची उरलेली संपत्ती नाही, तर त्याचा श्वास हिरावून घेणार होता. आता यात आपण पाहू की कर्माचे चक्र त्याचे शेवटचे आणि सर्वात वेदनादायक चक्र कसे पूर्ण करते, आणि तिसरा शाप ठाकूर गजेंद्र सिंगचे जीवन कसे संपवतो व त्याच्या उरलेल्या आनंदाला देखील कसे गिळंकृत करतो. ज्या दिवशी ठाकूर गजेंद्र सिंगचे राज्य त्याच्या डोळ्यांसमोर लिलाव झाले, त्या दिवशी त्याने त्याची संपत्तीच नाही, तर त्याचा अभिमानही गमावला, जो त्याला त्याची सर्वात मोठी ताकद वाटत होती. कालपर्यंत रतनपूर गावासाठी शक्ती आणि प्रतिष्ठेचा किल्ला असलेला हा वाडा आज निर्जीव आणि अशुभ उद्ध्वस्त दिसत होता. कालपर्यंत ठाकूर याच्या हाती डोके टेकवणारे बहुतेक नोकर पगार घेतल्यानंतर एक एक करून निघून गेले. आता फक्त गजेंद्र सिंग, त्याची घाबरलेली पत्नी, त्याचा मुलगा रमेश आणि गजेंद्रच्या वडिलांच्या काळापासून त्या वाड्यात काम करणारा एक जुना निष्ठावंत नोकर हवेलीत उरला होता. गावकऱ्यांचे वर्तनही बदलले होते. कालपर्यंत गजेंद्र समोर येण्यासही घाबरणारे लोक आता त्याच्या वाड्यासमोरून जाताना त्याच्याकडे तिरस्काराने पाहत होते आणि कुजबुजत होते. पहिले देवाची काठी आवाज करत नाही, जसे केले तसे भोगले. गजेंद्र सिंग आता पूर्वीसारखा राहिला नव्हता. त्याचे जड शरीर आतून पोकळ झाल्यासारखे वाटत होते. त्याचा गडगड करणारा आवाज आता कमकुवत कुजबुजण्यात बदलला होता. तो दिवसभर हवेलीच्या एका अंधाऱ्या खोलीत शांतपणे बसून भिंतीकडे पाहत असे. रात्री त्याच्यासाठी आणखी भयानक होत्या. त्याला झोप येत नव्हती. डोळे बंद करताच त्याला 3 चेहरे दिसायचे. कधी कधी त्याला इतके असह्य वाटायचे की कधी तो शांतीचा उद्ध्वस्त चेहरा पाहत असे, तर कधी तो अंध सूरदासचे अश्रू धुळीत नाणे शोधत असल्याचे पाहत असे, तर कधी तो मीराचा तुटलेला चेहरा त्याला शिव्या देत असल्याचे पाहत असे. त्यांचे उसासे, त्यांचे शाप आता त्याला फक्त शब्दच नव्हे, तर एक जिवंत वास्तव वाटत होते. 2 शाप खरे ठरले होते. त्याचा वंश पुढे चालू शकला नाही आणि त्याच्या डोळ्यांसमोर त्याची संपत्ती लुटली गेली होती. आता फक्त तिसरा शाप उरला होता, मीराचा, तो शाप जो त्याच्या सर्वात प्रिय मुलगा रमेशशी संबंधित होता. हा विचार करताच गजेंद्र थरथर कापत असे. त्याने आता त्याच्या सर्व आशा आणि संपूर्ण आयुष्य त्याचा मुलगा रमेशवर केंद्रित केले होते. जर संपत्ती गेली तर काय झालं? त्याचा मुलगा अजूनही त्याच्याकडे होता. त्याचा सिंहासारखा मुलगा, जो एके दिवशी त्याच्या कठोर परिश्रमाने आणि क्षमतेने या कुटुंबाचा गमावलेला सन्मान परत आणेल. पण गजेंद्रला हे कळत नव्हते की ज्या मुलाला तो आपला आधार मानत होता, तो प्रत्यक्षात कमकुवत आणि पोकळ पायावर उभा आहे. रमेशने त्याचे संपूर्ण आयुष्यात ऐशो आरामात घालवले होते. त्याने कधीही गरिबी पाहिली नव्हती, कधीही कष्ट केले नव्हते. त्याला फक्त त्याच्या वडिलांच्या संपत्ती आणि शक्तीचा अभिमान कसा बाळगायचा हे माहिती होते. जेव्हा ही संपत्ती आणि शक्ती एकाच झटक्यात गेली, तेव्हा रमेशला तो धक्का सहन झाला नाही. तो त्याच्या वडिलांपेक्षाही जास्त निराश झाला होता. परंतु त्याचे दुःख त्याच्या वडिलांसारखे नव्हते. त्याला त्याच्या वडिलांनी केलेल्या चुकींबद्दल दुःख नव्हते. त्याला राग होता की त्याचे वडील इतके कमकुवत झाले होते की त्याला त्याच्या वडिलांची पापे स्वीकारावी लागली.
त्याच्या नजरेत त्याचे वडील आता काहीही करू शकणारे राहिले नव्हते, तर त्याच्या नजरेत तो आता एक पराभूत म्हातारा होता, ज्याच्यामुळे त्याला आज हे अपमानाचे जीवन जगावे लागत होते. त्याचे वडिलांशी असलेले वागणे दिवसेंदिवस बदलत होते. तो कालपर्यंत ज्या वडिलांना घाबरत होता त्याच वडिलांवर ओरडू लागला होता. त्याच्या भीतीमुळे गजेंद्र रमेशवर बारीक लक्ष ठेवू लागला होता. त्याला रमेशला सतत आपल्या देखरेखीखाली ठेवायचे होते. त्याला भीती वाटत होती की तिसरा शापही खरा ठरेल. त्याने रमेशला कुठेही एकटे जाऊ दिले नाही. तो त्याच्या मित्रांवर लक्ष ठेवत असे. या निर्बंधांमुळे रमेश आणखी ओरडू लागला. तो त्याच्या वडिलांचा द्वेष करू लागला. तो म्हणायचा, आधी तुम्ही आम्हाला उद्ध्वस्त केले आणि आता तुम्ही मला कैद्यासारखे या वाड्यात बंद करू इच्छिता. वडील आणि मुलामधील भांडणे आता रोजचीच गोष्ट झाली होती. वाड्याच्या शांत भिंती आता त्यांच्या किंकाळ्यांनी गुंजत होत्या. गजेंद्रची बिचारी पत्नी दोघांमध्ये अडकली होती. कधी ती तिच्या नवऱ्याला समजवण्याचा प्रयत्न करायची, तर कधी तिच्या मुलाला, पण तिचे ऐकणारे कोणीही नव्हते. एके दिवशी रमेश जेव्हा आपल्या मित्रांसोबत गावी आला, तेव्हा त्याचे मित्र मोठ्या घरातील होते, जे फक्त पैशांची भाषा समजायचे. आणि जेव्हा त्यांनी गावात रमेशची ही अवस्था पाहिली, त्याचा मोडकळीस आलेला वाडा पाहिला, तेव्हा ते त्याची चेष्टा करू लागले. एका मित्राने म्हटले, अरे रमेश, तू म्हणायचास की तू राजकुमारासारखा राहतोस, पण हे एखाद्या विध्वंसापेक्षा कमी नाही. ही गोष्ट रमेशच्या हृदयाला बाणासारखी टोचली. त्या दिवशी त्याने एक निर्णय घेतला. त्याने ठरवले की तो आता या गावात त्याच्या पराभूत वडिलांसोबत गुदमरणाऱ्या आयुष्यात राहणार नाही. तो शहरात जाईल आणि स्वतःचे नशीब स्वतः उघडेल. त्या रात्री तो घरी परतला तेव्हा त्याच्या हातात एक पिशवी होती. त्याने त्याच्या सर्व आवश्यक वस्तू त्यात भरल्या होत्या. गजेंद्रने त्याला पाहिले आणि घाबरून विचारले, हे सर्व काय आहे बेटा? तू कुठे जायचा विचार करत आहेस? रमेशने अतिशय कोरड्या आणि थंड आवाजात उत्तर दिले, मी हे घर, हे गाव आणि तुम्हा सर्वांना कायमचे सोडून जात आहे. हे ऐकून गजेंद्रला वाटले की कोणीतरी त्याच्या पायाखालची जमीन ओढून घेतली आहे. तो धावत त्याच्या मुलाच्या पाया पडला. तोच गजेंद्र सिंग त्याच्या पायाखाली संपूर्ण गाव कालपर्यंत पडत होते. आज तो त्याच्याच मुलाच्या पायाखाली होता. नाही बेटा, तो रडत म्हणाला, असा अन्याय करू नकोस. मला सोडून जाऊ नकोस. या म्हातारपणात तूच माझा एकमेव आधार आहेस. मी तुझ्याशिवाय मरून जाईन बाळा. रमेशने वडिलांकडे द्वेषपूर्ण नजरेने पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर दया नव्हती. त्याने वडिलांना लाथ मारली आणि ओरडला, आधार? तुम्ही कोणता आधार बोलत आहात? तुम्ही आमच्यासाठी काय ठेवलं आहे? सर्व संपत्ती, सर्व आदर तुम्ही तुमच्या मूर्खपणात सर्व काही सोडून दिले. आता या उद्ध्वस्त गावात, या वाईट वाड्यात राहून मी काय करू? मी लोकांचे टोमणे ऐकू शकत नाही. मला माझे जीवन बनवायचे आहे. मी ते तुमच्या भूतकाळाच्या ओझ्याने नाही बनवणार. आता तुम्ही काहीही करू शकत नाही. गजेंद्रने हात जोडून म्हटले, ठीक आहे बाळा, तू जे सांगशील ते मी करेन. फक्त तू मला सोडून जाऊ नकोस. मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही. रमेश हसला आणि म्हणाला, आता तुम्ही काहीही करू शकत नाही. बाबा, तुमचा वेळ संपला आहे. आता माझा वेळ सुरू झाला आहे. असे म्हणत तो वळला आणि दाराकडे चालत गेला. गजेंद्र वेड्यासारखे ओरडत राहिला, थांब रमेश, थांब. मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. तो त्याला थांबवण्यासाठी त्याच्याकडे धावला, पण अशक्तपणा आणि दुःखाने त्याचे शरीर इतके तुटले होते की तो 2 पावलेही चालू शकत नव्हता आणि तो अडखळला आणि वाड्याच्या उंबरठ्यावर पडला. जमिनीवर पडून तो त्याच्या असह्य डोळ्यांनी त्याचा मुलगा, त्याची शेवटची आशा, त्याचे जीवन त्याच्यापासून दूर जात असल्याचे पाहत होता. रमेशने एकदाही मागे वळून पाहिले नाही, अगदी क्षणभरही नाही. तो चालत राहिला आणि अंधारात गायब झाला. गजेंद्र सिंग बराच वेळ थंड जमिनीवर पडून होता. मीराचा शाप त्याच्या कानात घुमत होता. प्रत्येक शब्द अगदी स्पष्ट होता. जशी मी आज माझ्या भावाच्या आयुष्यासाठी आतुर आहे, त्याचप्रमाणे एके दिवशी तूही तुझ्या प्रियजनांना भेटण्यासाठी आतुर होशील. तो तुझ्यापासून मैल दूर असेल. तू त्याची एक झुळूक पाहण्यासाठी आतुर होशील. तुला त्याच्यापर्यंत पोहोचायचे असेल, पण प्रत्येक मार्ग बंद असेल. आज कित्येक वर्षानंतर तो तिसरा आणि शेवटचा शापही खरा ठरला होता. त्या दिवसानंतर गजेंद्र सिंगची अवस्था वेड्यासारखी झाली.
तो दिवसभर वाड्याच्या मुख्य दाराशी बसून त्याचा मुलगा ज्या वाटेने गेला होता त्या वाटेकडे पाहत राहायचा. त्याला वाटायचं की कदाचित रमेश आज परत येईल, कदाचित तो उद्या येईल. तो प्रत्येक आवाजाने दाराकडे पाहत असे. महिने उलटून गेले पण रमेशची काहीच खबर आली नाही. आधीच दुःखाने ग्रासलेल्या गजेंद्रची पत्नी आपल्या मुलाच्या जाण्याचे दुःख सहन करू शकली नाही आणि एके दिवशी शांतपणे डोळे मिटून ती हे जग सोडून गेली. आता गजेंद्र सिंग त्या प्रचंड भयानक हवेलीत एकटाच राहिला होता. त्याचे शरीर आणखी कमकुवत झाले होते. त्याला नीट दिसत नव्हते पण त्याचे मन अजूनही त्याच्या मुलाला शोधत होते. एके दिवशी त्याने ठरवले की तो स्वतः शहरात जाऊन आपल्या मुलाला शोधेल. तो हळूहळू काठीच्या साह्याने गावाबाहेर पडला पण तो काहीच अंतर चालला असेल की तो चक्कर येऊन बेशुद्ध पडला. गावातील काही लोकांनी त्याला उचलून हवेलीत परत सोडले. आता त्याच्यासाठी सर्व मार्ग बंद झाले होते. तो त्याच्या हवेलीत कैद झाला होता. त्याला त्याच्या मुलापर्यंत पोहोचायचे होते पण ते शक्य झाले नाही. तो फक्त त्रास सहन करू शकत होता आणि वाट पाहू शकत होता. आता तो अनेकदा रात्री फिरत असे. तो शांती, सूरदास आणि मीरा या तिघांशी बोलायचा. तो त्यांची माफी मागायचा आणि खाली पडायचा. तो म्हणायचा, कृपया मला माफ करा, मी चुकी केली. फक्त एकदा माझा मुलगा मला परत द्या. पण आता खूप उशीर झाला होता. तिन्ही शापांनी आपले काम केले होते. त्यांच्या वंशावरील पहिल्या शापाने त्याला बाप बनण्यापासून थांबवले. त्याच्या संपत्तीवरील दुसऱ्या शापाने त्याला दरिद्री बनवले. त्याच्या जवळच्या नातेवाईकावरील तिसऱ्या शापाने तो जिवंत असताना त्याला जिवंत मृतदेह बनवला. त्याने 3 असह्य लोकांना छळले. एकाचे घर उद्ध्वस्त केले, दुसऱ्याचे जीवन हिसकावून घेतले आणि तिसऱ्याचा आधार हिसकावून घेतला आणि कर्माच्या न्यायाने त्याच्याकडून त्याच्या 3 सर्वात मौल्यवान गोष्टीही हिसकावून घेतल्या. त्याचा वंश, त्याची संपत्ती आणि त्याचा आधार. तो आता रतनपूरचा शक्तिशाली ठाकूर गजेंद्रसिंग राहिला नव्हता. तो फक्त एक वृद्ध, असह्य, एकाकी पिता होता जो फक्त प्रत्येक क्षणी, प्रत्येक श्वासाने स्वतः निर्माण केलेल्या नरकाच्या आगीत जळत होता. त्याचे शरीर अजूनही जिवंत होते पण त्याचा आत्मा खूप पूर्वी मरण पावला होता आणि आता फक्त त्याच्या अंतिम निर्णयाचा दिवस यायचा होता. रमेश गेल्यानंतर ठाकूर गजेंद्रसिंगचा वाडा जिवंत स्मशानात बदलला. दिवस आणि रात्र यातील फरक नाहीसा झाला. सूर्य उगवला, सूर्य मावळला, पण गजेंद्रच्या जगात फक्त एक अंतहीन गुदमरणारा अंधार होता. त्याचे शरीर आता पलंगावर पडले होते. तोच वाडा जिथे एकेकाळी डझनभर नोकर त्याच्या एकाच आवाजाकडे धावत असत. आज त्याची काळजी घेण्यासाठी फक्त एक जुना निष्ठावंत सेवक राम उरला होता. राम गजेंद्रच्या वडिलांच्या काळातील होता आणि कदाचित या निष्ठेमुळे त्याने त्याच्या मरणासन्न मालकाला सोडले नव्हते. गजेंद्र आता बहुतेक वेळा बेशुद्धच राहायचा पण जेव्हा तो शुद्धीवर यायचा तेव्हा त्याला असे वाटायचे की तो एका वेदनादायक स्वप्नातून जागा झाला आहे. त्याला आता त्याच्या संपत्तीचा किंवा त्याच्या तुटलेल्या राज्याचा विचार नव्हता. त्याचे मन फक्त भूतकाळातील रस्त्यांमध्ये भटकत राहायचे. ज्यांच्या शापांनी त्याचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते ते 3 चेहरे त्याला वारंवार दिसायचे. कधीकधी तो शांतीचा असह्य चेहरा पाहत असे जो तिच्या उद्ध्वस्त घरासमोर उभा होता आणि त्याच्याकडे पाहत होता. गजेंद्र झोपेत बडबड करू लागायचा, मला माफ कर शांती, मी तुझे घर उद्ध्वस्त केले. बघ, आज माझे घरही उजाड झाले आहे. कधी कधी तो मेळ्यातील गर्दी आणि आंधळा सूरदास धुळीत नाणी शोधत असल्याचे पाहत असे. गजेंद्र धडपड करू लागायचा. तो त्याचे बंद डोळे उघडण्याचा प्रयत्न करायचा आणि ओरडायचा, मी आंधळा झालो आहे. सूरदास, मला काहीही दिसत नाही. माझी संपत्ती, माझे सर्वस्व हरवले आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो मीराचा तुटलेला चेहरा पाहायचा जो त्याला शिव्या देत असे. तो अनेकदा रात्री झोपेतून उठायचा आणि वेड्यासारखा हाक मारू लागायचा, रमेश, माझ्या मुला, तू कुठे आहेस? फक्त एकदाच परत ये. त्याचे शरीर कमकुवत होत होते पण त्याचा आत्मा प्रत्येक क्षणी पश्चातापाच्या आगीत जळत होता. त्याचा अभिमान, त्याचा अहंकार
सर्व काही जळून राख झाले होते. आता फक्त एक असह्य तुटलेला एकटा बाबा उरला होता, जो त्याच्या चुकांची शिक्षा भोगत होता. या कथेचा आणखी एक शेवट होता, जो अजूनही अपूर्ण होता. तो म्हणजे मीराचा भाऊ रोहन. ज्या दिवशी गजेंद्र सिंगच्या पापांचा घडा फुटला आणि त्याची संपत्ती लुटली गेल्याच्या काही महिन्यानंतर सरकारमध्ये काही बदल झाले. त्या भागात एक नवीन प्रामाणिक पोलीस अधिकारी आला. त्याने जुन्या दडपलेल्या प्रकरणांचे कागदपत्र उघडले. जेव्हा त्याने रोहनच्या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा त्याला काहीतरी गोंधळलेले आढळले. तपास पुढे गेला आणि लवकरच संपूर्ण सत्य बाहेर आले. गजेंद्रचा जुना लोभी मुनीम पकडला गेला, ज्याने प्रत्यक्षात चोरी केली होती आणि रोहनवर दोषारोप केला होता आणि रोहनला सोडण्यात आले. खूप वर्षे आपण न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तुरुंगात भोगल्यानंतर रोहन एक स्वतंत्र माणूस बनून बाहेर पडला. पण तो आता आधीसारखा रोहन राहिला नव्हता. त्याच्या डोळ्यांची चमक गेली होती. तो उदास होता. तुरुंगातून बाहेर पडताच तो त्याच्या गावी रतनपूरकडे धावत सुटला. त्याच्या मनात एकच इच्छा होती, आपल्या बहिणीला मीराला भेटण्याची. तो विचार करत होता की घरी जाऊन तो मीराला मिठी मारून रडेल आणि नंतर दोघेही त्यांचे नवीन जीवन सुरू करतील. पण जेव्हा तो त्याच्या घरी पोहोचला तेव्हा घराला एक मोठे कुलूप होते. घर ओसाड होते आणि अंगणात जंगली गवत वाढले होते. त्याने शेजाऱ्यांना विचारले, माझी बहीण मीरा कुठे आहे? शेजाऱ्यांनी सांगितले. ते ऐकून रोहनच्या पायाखालून जमीन सरकली. त्यांनी सांगितले की तो तुरुंगात गेल्यानंतर काही वर्षांनी मीरा तिच्या भावाच्या दुःखाने आणि एकटेपणाच्या वेदनेने गुदमरून मरण पावली. हे ऐकताच रोहन तिथेच त्याच्या घराच्या उंबरठ्यावर पडला आणि बेशुद्ध झाला. जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा त्याच्या आत असलेले सर्व प्रेम, सर्व आशा आता भयंकर द्वेषात आणि सुडाच्या आगीत बदलल्या होत्या. त्याच्या स्थितीला आणि त्याच्या बहिणीच्या मृत्यूला फक्त एकच व्यक्ती जबाबदार होती, ठाकूर गजेंद्र सिंग. रोहन उठला. त्याचे डोळे रक्ताले होते. तो थेट गजेंद्र सिंगच्या वाड्याकडे निघाला. आज तो त्याच्या आणि त्याच्या बहिणीच्या उद्ध्वस्त झालेल्या जीवनाचा बदला घेणार होता. आज तो त्या क्रूर माणसाच्या प्रत्येक अश्रूचा बदला घेणार होता. तुटलेल्या दारातून त्याने वाड्यात प्रवेश केला तेव्हा आतला उजाडपणा पाहून तो थक्क झाला. कुठे होती ती भव्यता आणि कुठे ही हवेली कोळ्याच्या जाळ्यांनी आणि धुळेने भरलेली. तो गजेंद्रच्या खोलीकडे निघाला. त्याने विचार केला की तो गजेंद्रला आव्हान देईल, त्याला त्याच्या गुन्ह्यांची आठवण करून देईल आणि नंतर त्याला अशा प्रकारे शिक्षा करेल की तो त्याच्या मृत्यूपर्यंत ते लक्षात ठेवेल. पण जेव्हा त्याने खोलीत पाऊल ठेवले तेव्हा तो तिथेच उभा राहिला. आत कोणीही शक्तिशाली गर्विष्ठ ठाकूर नव्हता. पलंगावर हाडांचा ढीग पडला होता. एक कमकुवत, आजारी, मरणासन्न वृद्ध माणूस, ज्याचे श्वासही मोठ्या कष्टाने चालू होते. गजेंद्र बेशुद्ध अवस्थेत काहीतरी बडबडत होता. रोहन लक्षपूर्वक ऐकत होता. तो म्हणत होता, मीरा मुली, कृपया मला माफ कर. मी तुझ्या भावाला मारले आहे. मी पाप केले आहे. कृपया मला माफ कर. हे ऐकून रोहनच्या आतली द्वेषाची आग क्षणात विझली. तो आपला राग कोणावर काढणार होता? तो कोणाचा बदला घेणार होता? त्याचा शत्रू आधीच मेला होता. हे फक्त एक शरीर होते जे त्याचे शेवटचे श्वास मोजत होते. कर्माने, त्याच्या स्वतःच्या पापांनी गजेंद्रला अशी शिक्षा दिली होती जी रोहन कल्पनाही करू शकत नव्हता. रोहन कोणताही आवाज न करता शांतपणे मागे वळू लागला. त्याला या मरणासन्न माणसाला त्याच्या स्वतःच्या स्थितीत सोडून निघून जायचे होते. तेवढ्यात गजेंद्रला एक जोरदार धक्का बसला आणि त्याचे डोळे उघडले. त्याच्या अस्पष्ट डोळ्यांना दारात एक सावली उभी असलेली दिसली. तो खूप कमकुवत, थरथरत्या आवाजात म्हणाला, कोण? रमेश मुला, तू आला आहेस? त्याच्या आवाजात वडिलांचा त्रास, आशा हे ऐकून रोहनचे पाय गोठले. गजेंद्र पुन्हा म्हणाला, पाणी, थोडे पाणी द्या. रोहन क्षणभर तिथेच उभा राहिला. त्याच्या हृदयात आणि मनामध्ये संघर्ष सुरू झाला. त्याचे मन म्हणत होते, त्याला मरू दे. या क्रूर माणसामुळे तुझी बहीण मरण पावली आहे. तुझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. तो पाण्याच्या थेंबाच्याही लायक नाही. पण त्याचे हृदय काहीतरी वेगळेच सांगत होते. त्याचे हृदय म्हणत होते, तो आता इतका क्रूर ठाकूर नाही. तो फक्त एक तहानलेला, मरणारा, असहाय्य माणूस आहे आणि तहानलेल्या माणसाला पाणी देणे हे माणसाचे सर्वात मोठे कर्तव्य आहे.
या लढाईत त्याच्या बहिणीने दिलेल्या संस्कारांचा शेवटी विजय झाला. तो आत गेला. त्याने जवळच ठेवलेल्या भांड्यातून पाण्याचा ग्लास भरला. त्याने थरथरत्या हातांनी गजेंद्रचे डोके वर केले आणि ग्लास त्याच्या कोरड्या ओठांवर ठेवला. गजेंद्रने पाणी प्यायल्यावर त्याचे डोळे थोडे जिवंत झाले. त्याने त्याच्या अंधुक दृष्टीने समोरचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्याला चेहरा स्पष्ट दिसला तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. हा त्याचा मुलगा रमेश नव्हता, हा रोहन होता. तोच रोहन ज्याला त्याने कोणताही गुन्हा न करता मारले होते. गजेंद्रने एकही शब्द उच्चारला नाही. त्याच्या डोळ्यातून गरम अश्रूंच्या 2 धारा वाहत होत्या. हे अश्रू दुःखाचे नव्हते, हे पश्चातापाचे होते. हे त्या उपकाराचे होते ज्याचा भार त्याच्या मरणासन्न आत्म्यालाही सहन होत नव्हता. त्याने त्याच्याकडून सर्वस्व हिसकावून घेतले होते. त्याने रोहनचा हात धरण्यासाठी हात पुढे केला. कदाचित त्याला माफी मागायची होती, पण त्याचा हात अर्ध्यावरच थांबला. त्याचे डोके एका बाजूला पडले आणि त्याचा श्वास कायमचा थांबला. ठाकूर गजेंद्र सिंगचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतरही त्याचा मुलगा रमेश परत आला नाही. त्याच्यासाठी रडणारे आता कोणीही नव्हते. त्याचे अंतिम संस्कार गावातल्या काही लोकांनी आणि रमेशने मिळून केले. हे त्याच तरुण रोहनने केले होते ज्याचे आयुष्य त्या उद्ध्वस्त ठाकूरने काही लोकांच्या मदतीने उद्ध्वस्त केले होते. तर भक्तांनो, ही कथा होती ठाकूर गजेंद्र सिंगची. त्याला त्याच्या प्रत्येक पापाची, प्रत्येक उसाशाची पूर्ण शिक्षा मिळाली. शांतीने शाप दिला होता की त्याचा वंश वाढणार नाही आणि त्याचा मुलगा त्याला संततीचे सुख देऊ शकणार नाही. सूरदासने शाप दिला होता की त्याची संपत्ती त्याच्या डोळ्यांसमोर लुटली जाईल आणि तो त्याच्या विनाशाचा तमाशा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल. कर्माचा न्याय झाला, पण कथनकर्त्याने आवाज कमी केला आणि म्हणाला, माझ्या मनात अजूनही एक प्रश्न घुमत आहे. गजेंद्र सिंगला त्याच्या पापांची शिक्षा मिळाली, पण त्याच्या मृत्यूच्या शेवटच्या क्षणी जेव्हा त्याचा आत्मा शरीर सोडत होता तेव्हा रोहन, म्हणजेच ज्याला त्याने सर्वात जास्त त्रास दिला होता, त्याने त्याच्या तोंडात पाणी ओतले. आता प्रश्न असा पडतो, निवेदकाने प्रेक्षकांच्या डोळ्यात थेट पाहत विचारले, जर एखाद्या असह्य हृदयातून येणारा उसासा एखाद्याचे जीवन भयानक शाप बनवून उद्ध्वस्त करू शकतो, तर तुटलेल्या जखमी हृदयातून येणारी क्षमा काय करू शकते? रोहनच्या त्या निस्वार्थ करुणामयी कृतीने गजेंद्रच्या पापी आत्म्यावरील अनंत काळाचा भार क्षणभरही हलका केला का? क्षमेत शापापेक्षा जास्त शक्ती आहे का? कर्माचा नियम काय म्हणतो? शिक्षा पूर्ण झाल्यानंतरच क्षमेचा काही अर्थ असतो का? की खरी क्षमा मिळाल्याने शिक्षेचा भार कमी करता येतो? भक्तांनो, या प्रश्नाचे उत्तर सर्वात मोठ्या शास्त्रांमध्येही शोधणे कठीण आहे. याचे उत्तर कदाचित आपल्या स्वतःच्या हृदयात, आपल्या स्वतःच्या मानवतेमध्ये लपलेले आहे. तुम्हाला काय वाटते? क्षमेमध्ये एखाद्याचा शाप दूर करण्याची किंवा त्याचा परिणाम कमी करण्याची शक्ती असते का? एकदा भगवान श्रीकृष्ण म्हणाले होते की हे मानवा, जर तुझ्या मनात अशी शंका असेल की आपल्याला खरोखरच आपल्या कर्माचे फळ मिळते की नाही, तर ऐक, ही सृष्टी एक विशाल कर्मक्षेत्र आहे आणि मी याचा अंतिम साक्षीदार आहे. येथे पेरलेले एक लहानसे बी देखील वाया जात नाही. तर तुम्ही केलेले कोणतेही कर्म, मग ते मनाने, वाणीने किंवा शरीराने असो, त्याचे फळ न मिळता कसे राहू शकते? हा कर्माचा नियम आहे, सृष्टीचा अपरिवर्तनीय नियम आहे, जो कोणीही बदलू शकत नाही. तुम्ही अनेकदा अधीर होता. तुम्ही आज एक चांगले कर्म करता आणि उद्या त्याच्या गोड फळांची अपेक्षा करू लागता. जेव्हा तुम्हाला लगेच फळ मिळत नाही तेव्हा तुमचा विश्वास डळमळीत होऊ लागतो. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या पापीला विलास आणि सुखात रमताना पाहता तेव्हा तुम्हाला प्रश्न पडतो की न्याय कुठे आहे? पण तुम्ही विसरता की मी वेळ आहे. मला भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य माहीत आहे. तुम्ही आज जे बीज पेरत आहात त्याची कापणी करण्याची वेळ कदाचित अजून आलेली नसेल. काही बिया लगेच अंकुरतात, काहींना ऋतू बदलण्याची वाट पाहावी लागते आणि काहींना मोठी झाडं बनण्यासाठी वर्षानुवर्ष लागतात. त्याचप्रमाणे तुमच्या कर्मांचे फळ देखील जमा होत राहते. काही कर्मांचे फळ तुम्हाला लगेच मिळते, ज्याला तुम्ही योगायोग म्हणता. काही कर्मांचे फळ
तुम्हाला या जन्मात काही काळानंतर मिळते आणि काही इतके खोल कर्म आहेत की ज्यांचे फळ तुम्हाला पुढील जन्मात भोगावे लागते. आज ज्या पापीला तुम्ही आनंद उपभोगताना पाहता तो त्याच्या मागील जन्मातील काही चांगल्या कर्माचे फळ घेत आहे. आज त्याची समृद्धी त्याच्या भूतकाळाचे परिणाम आहेत. त्याची संपत्ती, त्याची शक्ती, त्याची हुशारी काहीही त्याला माझ्या न्यायापासून वाचवू शकणार नाही. तो एकटाच रडेल, पण अश्रू पुसणारा कोणीही नसेल. आणि तुम्ही ते नीतिमत्तेच्या मार्गावर चालताना दुःख भोगत आहात ते तुमची परीक्षा समजा. हे तुमच्या मागील जन्मातील वाईट कर्मांचे फळ आहे जे आज दुःखाच्या रूपात तुमच्यावर आले आहे. तुम्ही आज तुमच्या चांगल्या कर्मांनी त्या जुन्या पापांची घाण धुवत आहात. तुमचे प्रत्येक त्याग, तुमचे प्रत्येक दुःख, तुमची प्रत्येक परीक्षा तुम्हाला शुद्ध करत आहे. तुम्हाला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, त्याच्या फळावर नाही. जर तुम्ही फळाच्या इच्छेने काम केले तर तुम्ही त्या फळाचे गुलाम व्हाल. जर तुम्हाला चांगले फळ मिळाले तर तुम्ही अहंकारात बुडाल आणि जर तुम्हाला वाईट फळ मिळाले तर तुम्ही दुःखात असाल. दोन्ही परिस्थितीत तुम्ही बंधनात पडाल. मुक्तीचा मार्ग म्हणजे तुम्ही प्रत्येक कर्म मला समर्पित करा. जेव्हा तुम्ही असे मानता की तुम्ही फक्त एक साधन आहात आणि मी कर्ता आहे, तेव्हा त्या कर्माचे कोणतेही चांगले किंवा वाईट परिणाम तुम्हाला बांधू शकणार नाहीत. तुमच्या कर्माला त्याग, प्रार्थना बनवा आणि त्याचे प्रत्येक फळ मला अर्पण करा. जेव्हा तुम्ही धर्माच्या मार्गावर चालत निस्वार्थपणे तुमचे कर्तव्य पार पाडता तेव्हा तुम्ही कर्म करतानाही कर्माच्या बंधनातून मुक्त होता. ते तुमच्या खात्यात जमा होते. म्हणून हे मानवा, जीवनात शंका घेऊ नकोस. दुसऱ्याचे वैभव पाहून तुझ्या धर्माच्या मार्गापासून दूर जाऊ नकोस. तुझा मार्ग कठीण असू शकतो, पण हा सत्याचा एकमेव मार्ग आहे. फक्त तू तुझी कृत्ये शुद्ध ठेव, तुझे हेतू स्वच्छ ठेव आणि माझ्यावर अढळ विश्वास ठेव. आज नाही तर उद्या तुला तुझ्या चांगल्या कर्मांचे एक गोड फळ नक्कीच मिळेल, हे माझे वचन आहे. शेवटी सत्य आणि धर्म नेहमीच जिंकतात. आणि भक्तांनो, अशा प्रकारे ही कथा इथे संपत आहे. तुमच्या जीवनातील अनुभव कमेंटमध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा. जर ही कहाणी तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल आणि तुम्हाला कर्माच्या या खोल आणि रहस्यमय नियमाबद्दल विचार करण्यास भाग पाडले असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तो तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत नक्कीच शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. जय श्री कृष्ण. राधे राधे.